नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 जून 2024 मध्ये झालेला ग्रामसेवक भरतीमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते, ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला विचारण्यात आला होता। पहा काय प्रश्न होता पहिला बघा, अमृता कौर कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? अमृता कौर जी आहे ती कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे हाचा प्रश्न आलेला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो 4 पर्यायापैकी योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 3 आरोग्य मंत्रालय। अमृता कौर ही कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर ती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे असं त्याचं उत्तर होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा, राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? 4 पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं। राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो हे आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे। त्याची लिंक तुम्हाला मी देतो। एक स्वामी आहे आणि त्यांच्या जन्मदिवसानुसार हा जो युवा दिन आपण साजरा करतो तर त्यांचं नाव ते कमेंटमध्ये मला कळवा। या ठिकाणी तुम्हाला उत्तर मी सांगतोय की राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 12 जानेवारी या दिवशी काय राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, तांदळाचे शास्त्रीय नाव पुढीलपैकी काय आहे? तर आपण जे कृषी घटक याच्यावर जे व्हिडिओ आपण टाकलेले त्यामध्ये सर्व पिकांचे शास्त्रीय नाव हे आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्यापैकी हा प्रश्न आलेला होता, तांदळाचे शास्त्रीय नाव पुढीलपैकी काय आहे? 4 पर्याय तुमच्या समोर होते आणि यातून तुम्हाला उत्तर नक्की आलं असेल तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 वऱ्याझा सॅटिवा। हे काय आहे? वऱ्याझा सॅटिवा हे तांदळाचं शास्त्रीय नाव आहे। पुढील प्रश्न होता बघा, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगामध्ये कोणती प्रमुख नदी वाहते? नद्यांची नावं दिलेली, विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या रांगामध्ये कोणती प्रमुख नदी वाहते असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि उत्तर तुम्हाला त्याचं होतं बघा पर्याय नंबर 1 नर्मदा। विंध्य आणि सातपुडा पर्वत रांगामध्ये कोणती प्रमुख नदी आहे वाहते आहे तर ती आहे नर्मदा नदी। पुढचा प्रश्न बघा, तूर डाळीचे शास्त्रीय नाव काय? तूर डाळीचे शास्त्रीय नाव काय? मग तूर डाळ म्हणा किंवा तुरीचे म्हणा असा फिरून प्रश्न तुम्हाला विचारला जातो गुगली टाकण्यासाठी। तुरीचे शास्त्रीय नाव काय आणि तूर डाळीचे शास्त्रीय नाव काय? तर काय असेल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 कजनस कजन। हे काय आहे? तुरीचं शास्त्रीय नाव आहे। पुढचा प्रश्न काय होता पहा, एकदम सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो। अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑनवर करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचं आहे। बघा, संत तुकाराम महाराज हे तर सर्वांच्या परिचयाचे आहे। संत तुकाराम महाराज कोणत्या राज्याचे आहेत हा असा प्रश्न होता आणि तो प्रश्न एकदम सोपा आहे बघा। महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि बिहार सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल। संत तुकाराम महाराज कोणत्या राज्याचे आहे तर ते आहे महाराष्ट्रामधले। पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर होतं। पुढचा प्रश्न होता पहा, व्याकरणावरला प्रश्न होता, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। बघा, शब्द काय आहे? कृपण आहे आणि पर्याय काय आहे? सगुण, सुंदर, कुरूप आणि उदार। यापैकी विरुद्धार्थी शब्द तर त्याचा कृपणचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? उदार होईल। पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा, गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर करण्यात आला होता? IMP प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर करण्यात आला होता? 4 दगडाचे पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा होता। तर कोणत्या दगडाने बांधलेला आहे मग गेटवे ऑफ इंडिया? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 बेसॉल्ट। बेसॉल्ट या दगडाने काय त्याचं बांधकाम झालेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, खारकुंज जमिनीची सुधारणा कशी करावी? म्हणजे खारवट जमिनीची सुधारणा, खारपट जमिनीची सुधारणा अशा वेगवेगळे शब्द वापरून तुम्हाला प्रश्न विचारले जाते। या ठिकाणी काय विचारले? खारकुंज जमिनीची सुधारणा कशी करतात? बघा, रासायनिक खताचा वापर करून, पावसाच्या व्यवस्थापनाने, जमिनीच्या उत्खननाने किंवा सेंद्रिय खताचा वापर। तर खारकुंज जमिनीची सुधारणा कशी करतात तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 2 पावसाच्या म्हणजे पाण्याच्या व्यवस्थापनाने। पुढचा प्रश्न बघा, भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? अणुऊर्जा, भारताची जी अणुऊर्जा आहे आणि तिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि त्याच्यात 4 पर्याय दिलेले होते, नवी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि मुंबई। यापैकी भारताचे जे अणुऊर्जेचं मुख्यालय कुठे आहे
सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यासाठी याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 मुंबई। भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न काय होता पहा, शेळीची लोकरीसाठी प्रसिद्ध जात कोणती? शेळीची जात विचारलेली आणि कशासाठी? लोकरीसाठी। मग याच्यातून तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात, दुधासाठी, मांसासाठी, लोकरीसाठी। आता इथं लोकरीसाठी विचारलेली, तर मग कोणती जात असेल या 4 पर्यायापैकी? योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर 2 अंगोरा। शेळीची लोकरीसाठी प्रसिद्ध जात कोणती आहे तर अंगोरा ही जात आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता पहा, आंब्याची लागवड कशी केली जाते? आता आंब्याची लागवड कशी केली जाते बघा, म्हणजे बियाणे पेरून लागवड केली जाते का कलम करून केली जाते का रोपाद्वारे का छाट कलमे लावून कशा पद्धतीने आंब्याची लागवड केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर 2 कलम करून। आंब्याची लागवड कशी केली जाते तर कलम करून केली जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले, कधी ग्रामपंचायतीमध्ये विचारलेले, कधी पंचायत समितीमध्ये विचारलेले किंवा कधी पंचायत राजमध्ये, अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत आहे। तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे सर्वांना माहिती आहे, किती टक्के? पर्याय नंबर 4 50%। महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता, डिसेंबर 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार हा पवन कुमारला देण्यात आला, तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पवन कुमार हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याला 2023 मध्ये काय कोणता पुरस्कार देण्यात आला? अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्याच्या खेळाचं नाव आपल्याला सांगायचं आहे, तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय नंबर 2 कबड्डी। पवन कुमार हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कबड्डी या खेळाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? महाराष्ट्रामधून वाहत नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि नद्यांची नावं दिलेली, कृष्णा, कावेरी, गोदावरी, नर्मदा। मग कोणती नदी आहे की जी महाराष्ट्रामधून वाहत नाही? सर्वांना माहीत असेल या प्रश्नाचं उत्तर, योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 कावेरी। कावेरी नदी काय आहे महाराष्ट्रामधून वाहत नाही। पुढचा प्रश्न होता पहा, बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न विचारलेला होता आणि तुम्हाला इसवी सन दिलेले 1780, 1760, 1764 आणि 1754। ह्याचं योग्य उत्तर काय असेल? बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? पर्याय नंबर 3 1764 मध्ये झालेली आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया बघा, राज्याला त्रिस्तरीय पंचायत राज स्थापनेसाठी किती लोकसंख्या असावी लागते? राज्याला त्रिस्तरीय पंचायत राज स्थापनेसाठी किती लोकसंख्या असावी लागते हाचा प्रश्न आपल्याला आलेला आहे। पर्यायामध्ये 10 लाख, 15 लाख, 20 लाख आणि 25 लाख असे तुम्हाला पर्याय दिलेले। तर आपल्याला राज्याला पंचायत राज स्थापनेसाठी किती लोकसंख्या असावी लागते? मग पर्याय नंबर 3 20 लाख लोकसंख्या असावी लागते। उत्तर आहे 20 लाख। पुढचा प्रश्न होता, युनेस्कोची 49वी आवृत्ती कोणत्या देशात होणार आहे? जे युनेस्को आहे त्याची 49वी आवृत्ती कोणत्या देशामध्ये होणार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय तुम्हाला चीन, भारत, रशिया आणि सौदी अरब असे दिलेले आहे। योग्य उत्तर काय असेल? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 भारत या देशामध्ये होणार आहे। कोणाची? युनेस्कोची कितवी आवृत्ती? 49वी आवृत्ती। पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न काय होता पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? एकदम सोपा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे। कारण काय आहे, हे जे आपले समाजसुधारक आहेत या समाजसुधारकावर आपण पूर्णपणे रिव्हिजन घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 महात्मा फुले। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत। अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत, त्यासाठी आपण हा व्हिडिओ अपलोड करत आहोत की त्याच्यातून तुम्हाला अभ्यासाची दिशा कशी असावी, हा अभ्यास कोण्या पद्धतीने करावं याचं आकलन व्हावं करिता आपण हा व्हिडिओ अपलोड करत आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि चांगल्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।